त्यांचं असं म्हणणं आहे की मुस्लिम समाजाचे जे कोणी नेते कार्यकर्ते असतात त्यांना दुय्यम वागणूक देते आणि राहुल गांधींची भेट नाकारली, 10 किलो वजन कमी करूया त्यानंतर भेट देऊ असं म्हणलं. असं आहे की ते कोणी 10 किलो वजन कमी कर भेट देऊ हे गमतीचा भाग असतो. मला वाटत नाही की जिशांनी याला सिरियसली का घेतलाय. राहिला विषय की मुस्लिमांना दुय्यम वागणूक, आता काय भाजपा प्रथम वागणूक देणार आहे. आणि विषय मुसलमानांना दुय्यम वागणूक म्हणताय. या देशाच्या मध्ये महाराष्ट्रात मुख्यमंत्री मुस्लिम केला होता AR अंतुले, आपल्याला माहित असेल. यांच्या वडिलांना आमदार मंत्री वडिलांना केला, यांना पण आमदार केलाय. अनेक आमदार काँग्रेसमधूनच, अनेक व्यक्ती काँग्रेसमधूनच आमदार होतात. ते महाराष्ट्रामध्ये आहेत. जे जे काही आमदार आहेत ते काँग्रेसनीच केलेले आहेत, काही भाजपनी केलेले नाहीत. आता अजित पवारांकडे जाऊन, अजित पवार काय धर्मनिरपेक्ष आहेत? अरे राष्ट्रवादी अजित पवार झाली, पण अजित पवार भाजपचे आहेत. हे कसं काय कळत नाही जिशानला. आणि अशा प्रकारचे ज्यावेळेस एखादा व्यक्ती पक्ष सोडून जायची तयारी करतो त्यावेळेस असे आरोप करतो ज्याला बेस नसतो, जे बेसलेस आरोप असतात, ज्याला कुठलाही आधार नसतो, अशा प्रकारचे आरोप नेहमी व्यक्ती करत असतात. आणि हे मला वाटतं की बालिशपणाचा आरोप आहे. गमतीनं एखाद्या व्यक्तीला म्हटलं जाते, अरे जा तुला राहुल गांधींच्या बरोबर चालायचं असेल तर जरा वजन कमी कर. हा गमतीचा भाग असतो, याला काही सिरियसली घेण्याची गरज नसते. पण बाबा सिद्दीकीपासून यांना जे जे मिळालं ते काँग्रेसनेच दिलेलं आहे. त्या कुटुंबाला आयडेंटिटी कोणी दिली, त्यांना ओळख कोणी दिली, तर काँग्रेसने दिली आहे. नाही तर कोण ओळखलं असतं. त्यामुळे तुमचंही काही कर्तृत्व असेल, पण पक्षाचंही मोठं योगदान तुम्हाला उभं करण्यामध्ये, घडवण्यामध्ये आहे, हे कोणीही विसरू नये. मी जर 4 वेळा आमदार झालोय काँग्रेस पक्षाचा, तर मला पक्षाने तिकीट दिली. माझं काय कर्तृत्व आहे हे नंतर आहे, पण उमेदवारी देऊन मला त्या उमेदवारीसाठी योग्य ठरवलं आणि मी 4 वेळा आमदार झालो तर पक्षाच्या चिन्हामुळे झालेलो आहे. हे मी विसरू शकत नाही. ही प्रत्येकाची भूमिका असली पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्हाला सत्ता सोडायची असते तर असे तकलादू आरोप करू नका की अचानक. आणि तुम्हाला कळेल ज्या पक्षात तुम्ही जातात तो पक्ष आणि त्या पक्षाने ज्या पक्षाचा दामन थांबलेला आहे, सहभागी झाले सत्तेत, त्या पक्षाचे जे जहरी विचार आहेत, विषारी आणि विखारी विचार आहेत, ते तुम्हाला खड्ड्यात टाकणार असेल. तुमचं स्वतःचा काही फायदा होईल, पण समाजाचं मात्र प्रचंड नुकसान करायसाठी तुम्ही उचललेलं आत्मघाती पाऊल आहे असं मी मानतो. ती छोड़कर जाने वाले जो भी होते वैसे आरोप बिनाधार निराधार आरोप लगा सकते. उनको जाना है तो कुछ ना कुछ ऐसे आरोप लगाकर जाना चाहिए, ताकि हमको लोग वजह तो बताए तो पूछने, लोग वजह पूछे तो बताने के लिए. और अपना मैं ये सोचता हूँ कि अगर उन्होंने जो आरोप किया था कि 10 किलो वजन कम किया, ये मजाक में कहा जाता है. इसको इतना, ये कोई मजाक में कहा जाता है जाओ 10 थोड़ा वजन वेट कम करके आओ और फिर बाद में राहुल जी के साथ में चलो. तो ये कोई दुय्यम है हमारे समाज को. क्या उनकी फैमिली को जो कुछ मिला है, जो आइडेंटिटी मिली है, पहचान मिली है, रुतबा मिला है, वो कांग्रेस की वजह से मिला है. जितने भी MLA बने हैं, मिनिस्टर बने हैं, CM बने हैं, गवर्नर बने हैं, ये जो बने हैं वो कांग्रेस ने ही बनाया है. अब ऐसे आरोप करना बोले तो ये मैं कहता हूँ कि जो नमक हरामी होती है, शुद्ध भाषा में कहे तो, अगर मैं 4 बार कांग्रेस के चिन्ह पे आमदार बनाऊं, मैं कैबिनेट मंत्री बनाऊं, लीडर ऑफ अपोजिशन बनाऊं, तो मेरे पार्टी ने मुझे बनाया है, ये कम से कम अपने दिमाग में होनी चाहिए. और वो एहसान फरोश इतना भी नहीं होना चाहिए इंसान ने कि अपन कि अब हम क्या बोल रहे हैं तो लोग भी सोचेंगे. ठीक है, जिसको उसको जाने का रास्ता है वो अपने अपना रास्ता चुन सकता है. पर जिस पार्टी का इन्होंने दामन थामा है वो पार्टी कोई धर्मनिरपेक्ष पार्टी नहीं है. और अजीत दादा की पार्टी आज ये कहते कि ये मुस्लिमों के लिए काम करेगी, ये तो भाजपा के इशारों पर काम करेगी. भाजपा भले ही राष्ट्रवादी अजित पवार की हो गई होगी, पर अजित पवार तो भाजपा के ही है करके माना जाता है. ये कोई इसमें अंतर नहीं है. ये मौसेरे भाई हो सकते हैं, भले ही सगे ये लोगों के नजर में मौसेरे दिख रहे, पर अंदर से तो ये सगे है, विचारों से सगे पके है. ये कोई छुपा हुआ नहीं है, ये एजेंडा छुपा हुआ नहीं है. तो मुझे लगता है कि ऐसे बातों करके जिन पार्टी ने आपको बड़ा किया है, थोड़ा एहसान रखने की बात होनी चाहिए, ऐसा मुझे कहता है.